त्यामुळे शिंदे गटाला मोठी नामुष्की पत्करावी लागली। खाली मान घालण्याची वेळ आली शिंदे गटावर। मित्रहो नमस्कार। गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे। सातत्याने प्रवेश सोहळे दिसत आहेत, दाखवले जात आहेत। पण हे सगळं भासवलं जात आहे, दाखवलं जात आहे का? बघा, उद्धव ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या पक्षातून अनेक कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत, असं वातावरण तरी निर्माण केलं जात आहे। आता तर काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आता असे पक्ष प्रवेश सोहळे आणखी वाढीला लागतील। इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्याही मोठी असेल आता इथून पुढच्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। तसं पाहिलं तर बघा, सत्तेमध्ये कुठलाही पक्ष असो, त्यांच्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी असतेच नेहमी। असे पक्ष प्रवेश कुठल्या नेत्यांच्या किंवा कुठल्या प्रेमाच्या पक्षाच्या प्रेमापोटी वगैरे असं काही होत नसतं। विचार वगैरे तर सब झूठ बात असते, ते फक्त सांगायचं असतं। या सगळ्या मागं असतं तो फक्त स्वार्थ। शिंदे गटात तर होत असलेले असे पक्ष प्रवेश मोठे चर्चेचे असतात। शिंदे गटात कशा पद्धतीने इतर पक्षातील लोकांना आणलं जातं, त्यांना काय काय आमिष दाखवली जातात, याची मोठी चर्चा अगदी ग्रामीण पातळीपर्यंत देखील होत असते। प्रसार माध्यमात मात्र या पक्ष प्रवेशाचा गाजावाजा खूप वेगळ्या पद्धतीने केला जातो। पण प्रत्यक्षात हा सगळा प्रकार अगदी मॅनेज असतो असं अनेक वेळा दिसून सुद्धा येतं। अशा प्रकारचे वातावरण निर्मिती करण्याचा शिंदे गटाचा नेहमी प्रयत्न असतो, बारकाईने लक्ष द्या। हो, आता मात्र अशाच प्रकारचा एक प्रयत्न केला गेला, पण तो प्रयत्न फसला, बिंग फुटलं आणि पक्ष प्रवेशातला खोटेपणा सुद्धा उघड पडला। त्यामुळे शिंदे गटाला मोठी नामुष्की पत्करावी लागली। खाली मान घालण्याची वेळ आली शिंदे गटावर। काय झालं बघा, नागपूरमध्ये एक मोठा गाजावाजा करून एक पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा, त्याचबरोबर अन्य काही पक्षात काम करणाऱ्या 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला, असा मोठा गाजावाजा शिंदे गटाकडून करण्यात आला। महापालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या असतानाच वेगवेगळ्या पक्षातील 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं शिंदे गटाची ताकद वाढली, असं जाणीवपूर्वक भासवलं गेलं। शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल त्यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला। याचं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं। त्यात विविध पक्षाच्या 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला गेला। यामध्ये उद्धव ठाकरे सेना, भाजप, काँग्रेस, बसपा आणि राष्ट्रवादीच्या अशा एकूण 10 माजी नगरसेवकांची नावं देण्यात आली होती। साहजिकच ही नावं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली आणि मग त्यानंतर खरा गोंधळ उडाला। ज्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला असं सांगितलं जात होतं किंवा सांगितलं गेलं, त्यातल्या 5 माजी नगरसेवकांना याचा पत्ताही नव्हता। आपण कुठे आहोत, कुठल्या पक्षात आपण प्रवेश केला आणि आपल्यालाच माहित नाही, अशी त्यांची परिस्थिती। बघा, त्यांनी कुठल्या पक्ष सोडलेला नव्हता, कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नव्हता, शिंदे गटात तर नव्हता। वर्तमानपत्रातून जेव्हा या पक्ष प्रवेशाची बातमी आली, तेव्हा या 5 माजी नगरसेवकांची झोप उडाली ना। हे काय, आपण कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही, शिंदे गटाच्या कुठल्या नेत्याशी आपली साधी चर्चा सुद्धा झालेली नाही, एवढंच काय, पक्ष प्रवेशाबद्दल आपल्याला कोणी साधं विचारलेलंही नाही। आणि मग हे काय, हे असं सगळं हे 5 नगरसेवकच आता सांगू लागले। विशेष म्हणजे बघा, पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला तेव्हा हे 5 नगरसेवक तिथं नव्हते। साहजिकच यावेळी पत्रकाराने विचारलं, 10 नगरसेवकांची यादी आणि इथं तर 5च, हा काय प्रकार आहे? त्यावेळी सुद्धा पत्रकारांची फसवणूक करण्यात आली। महत्वाची कामं असल्यामुळे त्यांना इथं हजर राहता आलं नाही, अशा प्रकारची बतावणी शिंदे गटाकडून केली गेली। पण दुसऱ्याच दिवशी मात्र हे सगळं उघडं पडलं, बिंग फुटलं, वर्तमानपत्रात नावं आली आणि हे 5 जण खडबडून जागे झाले। एकूणच काय, भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये 10 माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश घडवून आणून किंवा तसं भासवून शिंदे गटानं भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्यावर बुमरँग ठरलं, नामुष्कीची वेळ आली, सगळं बिंग उघडं पडलं।
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची हवा केली गेली, पण हा वार फुसका ठरला. शिंदे गटात होत असलेले पक्षप्रवेश कसे खोटे आहेत, फसवे आहेत, हेच ते यातून उघड पडलं ना हो. त्यामुळे जे काही पक्षप्रवेश खऱ्या अर्थानं होत आहेत त्याकडे सुद्धा संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं ना. हे बघा, फसवाफसवीच्या पायावर उभं राहिलेलं राजकारण कोणाचंही असो अधिक काळ टिकू शकत नसतं. पण ज्याचं त्याचं राजकारण आणि ज्याचा त्याचा विचार. मित्रांनो, आपण आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.